15 नोव्हेंबर 2022 पासून देशभरात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या संयुक्त हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी यात्रेच्या माहिती प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील यात्रेचा शुभारंभ केला। विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ संपूर्ण भारतवर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून शहरामध्ये, गावामध्ये, दुर्गम भागामध्ये जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई शहरामध्ये हा माननीय आयुक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये, सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। मी माननीय मोदी साहेबांना धन्यवाद करतो की आमच्या या ज्या माता भगिनी आहेत, बिचारा गरीब होत्या, त्यांना स्वतःचं म्हणजे स्वतःचं पोट भरायचं असेल तर त्यांना भाजी विकणं, इतर कामं करत होते। परंतु अशा लोकांना 10,000 रुपयाची मदत देऊन त्यांना भांडवल निर्माण करण्याच्या अनुषंगानं मग त्याच्यातून ते जाऊन भाजी विकत घेतात, मग ती भाजी विकतात। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं गरीब सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल असं माननीय मोदी साहेबांनी बघितलेलं हा तर एक उदाहरण झालं। तुमची जी गॅसच्या संदर्भामध्ये उज्ज्वला गॅस योजना आहे, जनधन योजना आहे, आरोग्य कार्ड आहे, अशा विविध सामाजिक लोकांचा स्तर ठीक व्हावा यासाठी मोदी साहेबांनी हा जो विकासाचा रथ हा दिल्लीवरून गल्लीपर्यंत आणलेला आहे। आणि मला असं वाटतं की आमच्या माता भगिनी या त्यांना धन्यवाद करत आहेत की मोदीजी, तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी हे केल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो। मला विश्वास आहे की ही संकल्प यात्रा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। अनेक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु मोबाईलच्या माध्यमातून कसा लाभ घ्यावा, कशा योजना तुमच्या त्या मोबाईलच्या एका क्लिकमध्ये आहेत, याचं ट्रेनिंग इथल्या लोकांना देण्यात यावं अशी मी विनंती माननीय आयुक्त साहेबांना केलेली आहे। दुसऱ्या अन्य ठिकाणी ह्या योजना यशस्वी होण्यासाठी सामाजिक संस्थांना ट्रेनिंग दिली जाते। मग ते ट्रेनिंग केलेले सामाजिक दूत जे आहेत ते विविध वॉर्डामध्ये, भागामध्ये जाऊन लोकांना सांगतात की कशा योजना आहेत, अनेक लोकांना आर्थिक मदत कशा पद्धतीने होतं, डायरेक्ट मदत, इथे कुठेही जायची गरज नाही, ऑफिसमध्ये जायचीच गरज नाही आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीही सरकारी योजना घेण्यासाठी कुठलं तरी कार्यालयात जावं लागतं। या ठिकाणी कार्यालयच तुमच्या घरामध्ये येते, कार्यालय तुमच्या हातात आहे, एक क्लिक केलं की तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतो। मला वाटतं पहिल्यांदाच असं अविश्वसनीय अशी गोष्ट घडलेली आहे। मी जनतेला नवी मुंबईच्या विनंती करेन, 18 लाख लोक या शहरात राहतात, विविध जाती, धर्म, पंथ, वर्गाची लोक राहतात। या शहरामध्ये 50% जास्त लोक हे परप्रांतीय इतर राज्यातले आहेत, त्यांच्यासाठीच्या अनेक योजना सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि म्हणून सर्व समावेशक अशा प्रकारचा विकास माननीय मोदी साहेबांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला विश्वास आहे नवी मुंबईतल्या 18 लाख लोकांना या योजनेचा उपयोग होईल। भविष्यामध्ये या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी माननीय आयुक्त साहेब राजेश नार्वेकर साहेबांनी इथे आम्हाला शब्द दिलेला आहे की प्रभागातील, विभागातील विविध अधिकाऱ्यांवरती ती जबाबदारी देऊन त्या भागातल्या लोकांना जाऊन तिथे स्टॉल लावले जातील। तिथे तुमच्या आधारामध्ये काही बदल घडवायचा असेल, योजनेच्या अंतर्गत तुम्हाला काही मदत पाहिजे असेल, त्याचं मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमच्या अकाउंटवर पैसे आले की नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देतील, बघून देतील, असा विश्वास आयुक्त साहेबांनी दिलेला आहे। मी जनतेला पुन्हा आवाहन करेन की जिथे जिथे ही रथ येणार आहे, रथाच्या बरोबर पूर्ण अधिकारी बसणार आहेत, तिथे स्टॉल लागणार आहेत, तिकडे जा आणि आपलं कार्ड, आपलं लाभ हा आपण घ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो। विकसित भारत संकल्प यात्रा जो आहे त्याचा आत्ताच दिघा येथे शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून 18 जानेवारीपर्यंत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ही संकल्प यात्रा राहील आणि त्याच्या माध्यमातून या शहरातल्या सर्व वॉर्डांमध्ये 3-3 तास असे विभागणी करून त्या ठिकाणी संकल्प यात्रा जाईल। त्या ठिकाणी शासनातर्फे या संकल्प यात्रेच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे। माननीय पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे, संकल्प यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आहे तो आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि त्या ठिकाणी जे स्टॉल्स टाकलेले असतील त्या ठिकाणी या संकल्प यात्रेमध्ये जे विविध योजना आहेत, शहरी भागासाठी जवळपास 14 योजना आहेत, त्यातल्या आपल्या महापालिकेशी संबंधित ज्या योजना आहेत त्या योजनांचे त्या ठिकाणी स्टॉल असतील, त्या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल।
लाभार्थ्यांना त्याबद्दल माहिती देण्यात येईल आणि अशा पद्धतीने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आजपर्यंत विविध अडचणींमुळे कागदपत्रांमुळे वगैरे जे काही लाभार्थी वंचित झाले असतील तर मला अपेक्षा आहे की त्याच्या माध्यमातून या संकल्प यात्रेच्या माध्यमातून सर्वांना लाभ देण्यात येईल। आपल्या माध्यमातून मी इथले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी NGO इथल्या सर्व विविध संस्था यांना आवाहन करतो की आपण देखील प्रशासनाला सहकार्य करून इथला वंचित शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचावं आणि या संकल्प यात्रेच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्याची कारवाई करावी। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता डोले व विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ उपायुक्त डॉक्टर श्रीराम पवार व सोमनाथ कोटरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक सर्वश्री नवीन गवते, डॉक्टर जयाजीनाथ, रामचंद्र घरत, शंकर मोरे, अशोक पाटील, रमेश डोळे, अपर्णा गवते, दीपा गवते, माधुरी सुतार आणि इतर लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालिका प्रशासन, दीघा, नवी मुंबई।